वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत आणि ही संकल्पना स्पष्ट करत असताना तिचं एक अंग असणारा गुरुमंत्र त्याविषयीची माहिती थोडक्यात आपण पाहतो आहोत. गुरूंकडनं साधकाला दीक्षा मिळते आणि त्या दीक्षेमध्ये एक विशिष्ट साधना तर मिळतेच, पण त्याचबरोबर अत्यंत प्रभावी असणाऱ्या शक्तीचा स्रोत मंत्राच्या माध्यमातून शिष्याला मिळत असतो. गुरूंकडनं शिष्याला एक विशिष्ट असा मंत्र मिळतो की जो मंत्र उच्चारल्यानंतर त्याचा सातत्याने निरंतर जप केल्यानंतर त्या जपाच्या माध्यमातून मंत्रामध्ये असणाऱ्या शक्ती प्रकट व्हायला लागतात आणि त्या सूक्ष्म शक्तींनी साधकाचं अंतर्बाह्य व्यक्तिमत्व बदलायला लागतं, त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागतं. म्हणून गुरूंकडनं मिळालेला मंत्र जो असतो त्याच्याविषयी कुठलाही विकल्प मनामध्ये न ठेवता शिष्याने अत्यंत श्रद्धेने तो मंत्र स्वीकारावा, तो धारण करावा आणि त्याची साधना निरंतर गुरूंच्या मार्गदर्शनाने सुरू करावी. हे जसं जसं तो करायला लागतो तसे अद्भुत असे अनुभव शिष्याला निश्चितपणाने यायला लागतात. सुरुवातीला सामान्य साधकाच्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला शिष्य असतो त्यावेळेला तो स्थूल जगत फक्त पाहत असतो, अनुभवत असतो. आपला जो स्थूल देह आहे त्या देहाच्या अंतर्गत पंचकोश असतात, त्याचबरोबर इतरही सूक्ष्म देह असतात. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह असे हे 3 प्रकारचे देह आहेत. परंतु मनाच्या स्थूलतेमुळे तो या सूक्ष्म आणि कारण देहापर्यंत जाऊ शकत नाही. सातत्याने केवळ स्थूल पदार्थ पाहणं, स्थूल पदार्थांचंच आकलन करून घेणं आणि स्थूल पदार्थ जे आहेत तेवढंच फक्त जगत आहे, तेच फक्त सत्य आहे, अशी धारणा त्याची सुरुवातीच्या काळामध्ये असते. परंतु जशी जशी त्याची साधना व्हायला लागते तसं तसं तो आपल्या अंतर्जगामध्ये ते सूक्ष्म आणि सूक्ष्मतम स्वरूपाचं आहे त्याच्यामध्ये तो हळूहळू प्रवेश करायला लागतो आणि हा त्याचा प्रवेश जो होतो तो या मंत्राच्या सहाय्यानेच होतो. म्हणून आपण असं बघितलं की आपल्या अंतर्यामी जे मूळ अस्तित्व आत्म्याचं आहे ते आपल्याला जाणवत नाही. तिथपर्यंत जाण्याचा मार्गही आपल्याला माहिती नसतो. तिथे कसं जायचं, तो आत्मा, ते आत्मतत्व कसं जाणायचं हे कळत नाही. पण गुरु जो काही मंत्र देतात त्या मंत्राच्या साधनेने त्या आत्म्यापर्यंत आपल्याला निश्चितपणाने जाता येते. या आत्म्याचं अस्तित्व ही एक भावनात्मक गोष्ट आहे. इतरांनी याविषयी अनेक ठिकाणी लिहिलेलं असतं, बोललेलं असतं आणि ते आपण ऐकतो, पण आपल्याला प्रत्यक्ष त्याचं दर्शन करता येत नाही. ते समजून घेण्याइतकी क्षमता देखील आपल्या आतमध्ये नसते, आपल्या मनामध्ये नसते. तेवढी धारणा देखील आपल्या बुद्धीची होत नाही. परंतु आपल्याला जे गुरु मिळतात त्या गुरूंसाठी मात्र हे सूक्ष्म आध्यात्मिक शरीर एक जिवंत आहे, वास्तव आहे आणि त्या वास्तवाशी ते सातत्याने एकरूप झालेले असतात. म्हणजे आपल्यासाठी आत्मा ही एक कल्पना असते, पण त्यांच्यासाठी मात्र ते वास्तव असतं आणि तेच एकमेव वास्तव असतं. त्याच्या पलीकडे दिसणारं जे जगत आहे ते त्यांच्यासाठी भ्रम आहे. एकमेव वस्तू या जगतामध्ये जर काही असेल तर ते आत्मतत्व आहे आणि त्याला ते प्रमाण मानतात.
आपण मात्र त्या आत्म्याला सोडून देतो आणि बाकीचं दिसणारं जे जगत आहे ते आपण सत्य मानतो, खरं मानतो. हा फरक, हे अंतर गुरूंमध्ये आणि शिष्यामध्ये असतं. तर हे अंतर शिष्य त्या मंत्र साधनेतून कमी कमी करत जातो. ते जे स्थूल किंवा बाह्य रूपांचे जे स्तर मनावर आणि बुद्धीवर असतात ते भेदणं फार अवघड असतं. पण या मंत्रांच्या आधारे साधकाला त्या गोष्टी सहजतेने जमायला लागतात. या मंत्रसाधनेमुळे काय होतं तर एक सकारात्मक अशी ऊर्जा मनामध्ये निर्माण होते. ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या अंतर्यामी घेऊन जाते. त्याचबरोबर ही ऊर्जा मनानंतर बुद्धीमध्ये देखील निर्माण होते आणि आपली बुद्धी आणखीन सूक्ष्म गोष्टींचा वेध घ्यायला लागते. बघा, आपल्याकडे रामायण, महाभारत आणि असे मोठे ग्रंथ होऊन गेले. या ग्रंथांचे जे कर्ते आहेत ना, जे महाभारत ज्यांनी रचलं ते भगवान वेदव्यास आणि रामायणाची रचना केली ते महर्षी वाल्मिकी. असं म्हणतात की महर्षी वाल्मिकींनी रामायणाची जी रचना केली ती रामायण कसं घडलं हे त्यांनी कुणालाही विचारलं नाही. ज्यावेळेला त्यांनी रामायणाची रचना केली त्यावेळेला भगवती सीता ही त्यांच्या आश्रमामध्ये आश्रयाला आलेली होती म्हणजे थोडासा कालावधी होता. त्यांनी रामायण लिहायला सुरुवात केली आणि भगवती सीतेचं त्यांच्या आश्रमामध्ये आगमन झालं. त्यानंतर संपूर्ण रामायण त्यांनी लिहिलं. एवढंच नाही तर उत्तर रामायण देखील लिहिलं. म्हणजे भगवती सीतेला 2 मुलं होणार आहेत, मग पुढे त्यांचा प्रवास कसा होणार आहे, त्या मुलांचं पुढे काय होणार आहे, त्यांची मुलं कशी होणार आहेत आणि भगवान श्रीरामांचं अखंड या सगळ्या पृथ्वीवरती राज्य कसं प्रस्थापित होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी लिहिल्या. आता ह्या गोष्टी घडलेल्या नव्हत्या, घडणार होत्या, त्या त्यांनी लिहिल्या. किंवा वेदव्यासांनी श्रीमद भागवताची जी रचना केली त्याचा जो शेवटचा स्कंद आहे त्या स्कंदामध्ये त्यांनी कलियुगाचं पूर्ण वर्णन करून ठेवलं आहे की कलियुगामध्ये काय काय गोष्टी घडणार आहेत, कशा पद्धतीने माणूस वागेल, माणसाची वृत्ती कशी होईल, कुठल्या गोष्टींना महत्त्व येईल, कुठल्या गोष्टींचं महत्त्व कमी होईल, भोगवादाकडे माणूस कसा जास्तीत जास्त ओढला जाईल, आकर्षित होईल, त्याग, समर्पण, ज्ञान, भक्ती ह्या गोष्टी कशा कमी कमी होत जातील, या सगळ्यांचं वर्णन त्यांनी केलं आहे. हे त्यांनी केलं त्यावेळेला जे चित्र त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं आहे ते कसं काय दाखवलं, किंवा रामायणाचं उत्तर रामायणाची ज्या ज्या गोष्टी होणार आहेत ते वाल्मिकी ऋषींना कसं कळलं की पुढे या गोष्टी घडणार आहेत. इतका तर्क माणूस कसा करू शकतो. आणि नुसता हा एक तर्क नाही आहे, पूर्ण जीवनामध्ये घडणाऱ्या, या लोकांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या सूक्ष्म अतिसूक्ष्म घटना देखील त्याच्यात नोंदवल्या आहेत. हे कसं होऊ शकतं. तर हे जे सामर्थ्य त्यांना प्राप्त होतं ते त्यांनी केलेली जी मंत्र साधना आहे त्याच्या माध्यमातून. या मंत्र साधनेतून बुद्धी इतकी सूक्ष्म होत जाते की आत्ता वास्तवामध्ये काय गोष्टी चालू आहेत, कुठकुठल्या स्तरावरती कशा पद्धतीने क्रियाप्रतिक्रिया उमटत आहेत हेही त्यांना कळतं. हजारो वर्ष पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टींचाही वेध ते घेऊ शकतात, मागोवा घेऊ शकतात आणि पुढे हजारो वर्ष काय घडणार आहे हे त्यांच्या प्रज्ञाचक्षुला प्रत्यक्ष दिसायला लागतं. म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी पूर्ण स्थूलता जी आहे ती निघून गेलेली असते. सूक्ष्म अतिसूक्ष्म
अशी त्यांची दृष्टी होते, त्यांची बुद्धी होते, आणि म्हणूनच त्यांना या गोष्टी शक्य होतात. तर हे जे सामर्थ्य येतं हे मंत्र साधनेतून साधकाच्या ठिकाणी येतं. म्हणून आपण आपली जी मंत्र साधना करतो आहोत ती कशी करायला हवी हेही आपण आपल्या गुरूंकडनं निश्चितपणाने समजून घ्यायला हवं. साधकाला गुरूंकडनं जो मंत्र मिळतो तो त्याच्या आत्म्याला प्रभावित करतो आणि त्याच्यातून सकारात्मक अशी ऊर्जा त्याच्या संपूर्ण अंतर्विश्वामध्ये विलसायला लागते. मग मन असू द्यात, बुद्धी असू द्यात, चित्त असू द्यात, वाणी असू द्यात, त्याच्या हातून घडणारं प्रत्येक कर्म या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण भरलेलं असतं. शिष्य गुरूंच्या मार्गदर्शनाने मंत्राचा अखंड दीर्घ अभ्यास अनेक वर्ष करतो, त्यावेळेला त्याला त्या मंत्रातल्या सूक्ष्म शक्ती प्रकाशित झाल्याचा अनुभव येतो. एवढंच नाही तर त्या शिष्याची जी चेतना असते तिचंही रूपांतर हळूहळू व्हायला लागतं आणि त्याची जाणीव त्या शिष्याच्या ठिकाणी निश्चितपणाने त्याला व्हायला लागते. हे मंत्राचं सामर्थ्य आहे आणि त्यातून त्या शिष्याचं व्यक्तिमत्व सर्वांगाने बदलायला लागतं. हे जे त्याचं व्यक्तिमत्व आहे ते सततच्या त्याच्याकडून होणाऱ्या मंत्राच्या उच्चाराने, त्या उच्चारातून जे ध्वनी निर्माण होतात त्या ध्वनीने प्रतिध्वनित होऊन त्याचं संपूर्ण शरीरामध्ये असणारे सगळे कोश, एवढंच नाही तर शरीरामध्ये जेवढ्या पेशी असतात त्या प्रत्येक पेशीमध्ये त्या मंत्राचे ध्वनी प्रतिध्वनित व्हायला लागतात. त्यांचा नाद यायला लागतो. त्याची स्पंदनं, मंत्र उच्चाराची स्पंदनं त्याला संपूर्ण शरीरभर जाणवायला लागतात. आता याचं एक छोटंसं उदाहरण सांगते की एक आपल्यासारखाच सर्वसामान्य जीवन जगणारा साधक होता आणि त्याला या सगळ्या गोष्टींविषयी अत्यंत उत्सुकता होते की हे मंत्र कसे असतात, या मंत्रामध्ये खरंच किती शक्ती असते, काय शक्ती असते, याचा अनुभव कुणी घेतला आहे, काय घेतला आहे, हे पाहण्याकरता अनेक थोर अशा साधू संतांकडे तो जात होता, त्यांच्याशी चर्चा करत होता. त्याला अनेक ठिकाणी असं कळलं की ही साधना आपल्याला अनेक वर्ष करावी लागते, त्याशिवाय ही सिद्ध होत नाही. उत्सुकतेने तो असाच याविषयीची आणखीन माहिती गोळा करण्याकरता एका साधूंच्या आश्रमामध्ये आला. तर साधू त्यावेळेला आश्रमामध्ये नव्हते, त्यांचे शिष्य होते. शिष्यांना विचारलं त्याने की मला जे मुख्य साधू आहेत त्यांना भेटायचं आहे, त्यांच्याशी मंत्रशास्त्रावरती काही चर्चा करायची आहे. त्यांनी त्या माणसाला सांगितलं की आत्ता तर गुरुजी आश्रमामध्ये नाहीत, ते आश्रमाच्या मागे एक मोठा डोंगर आहे, त्या डोंगरावरती जाऊन बसलेत, ते काही एवढ्यात कोणाला भेटणार नाही, त्यामुळे तुम्ही इथून गेलात तरी चालेल. पण त्यांची येण्याची वेळही निश्चित नसते की ते उद्या येतील, परवा येतील, सांगता येत नाही, की केव्हाही येऊ शकतात आणि केव्हा इथून जाऊ शकतात. तर तो म्हणे की नाही, मी त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही. मग त्या लोकांनी आश्रमातल्या त्यांना सांगितलं की तुम्ही इथे आश्रमामध्ये राहू शकता. तो माणूस त्या आश्रमामध्ये राहिला. 2 दिवस 3 दिवस त्यांनी वाट बघितली, पण गुरुजी काही परत आश्रमामध्ये येण्याचं चिन्ह त्याला दिसेना. मग त्याने विचारलं की तो डोंगर कुठे आहे आणि मी त्या डोंगरावर जाऊ का? तर आश्रमातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही त्या डोंगरावर जाऊ नका, गुरुजींनी जातानाच सांगितलं आहे की मला तिथे येऊन कोणी त्रास देऊ नये, मला शांत एकांतामध्ये तिथे बसायचं आहे, त्यामुळे त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे, त्यामुळे तुम्ही कृपया तिथे जाऊ नका. पण त्या माणसाला काही धीर धरवेना आणि तो सगळ्यांचा डोळा चुकून गुरुजी ते जे साधू डोंगरावर जाऊन बसले होते त्या डोंगराच्या दिशेने तो गेला. गेल्यानंतर
निम्मा डोंगर तो चढून गेला आणि गुरुजी वरती बसलेले होते. त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी डोंगर चढून आपल्याला या ठिकाणी डिस्टर्ब करण्याकरता येत आहे. म्हणून त्यांना ते आवडलं नाही आणि त्यांनी विचारलं की कोण येत आहे वरती. तर या माणसाने स्वतःचं नाव सांगितलं की मी येतो आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे. त्या गुरुजींनी सांगितलं की पण मला तुला भेटायचं नाही, तू इथून परत जा. तो म्हणे नाही, मला तुम्हाला भेटायचंच आहे आणि तुम्हाला भेटल्याशिवाय मी काही जाणार नाही. त्यामुळे मी तुला सांगितलं ना की मला तुला भेटायचं नाही, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. त्याची चिकाटी जास्त होते. तो एक क्षणभर थांबला आणि तो म्हटला की मला तुमच्याकडनं मंत्राचं सामर्थ्य काय असतं ते जाणून घ्यायचं आहे, की मंत्रामध्ये खरंच किती शक्ती असते, काय असते, त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये काही शंका आहेत आणि त्या शंकांचं निरसन तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की मला तुमच्याजवळ येऊ द्याल. तर त्या वर बसलेल्या गुरुजींनी आपले पादुका तिथे ठेवलेल्या होत्या, त्यातली एक पादुका त्याच्याकडे भिरकावली आणि त्याला सांगितलं की ही पादुका घे आणि कानाला लाव. त्यांनी ती पादुका घेतली आणि आपल्या कानाला लावली. तर ती जी पादुका होती ती लाकडाची होती. त्या पादुकांमधून देखील मंत्राचा आवाज येत होता. बघा, पादुका निर्जीव असते, ती पायात घातली जाते. गुरुजींचं मंत्र सामर्थ्य इतकं जबरदस्त होतं की ते ज्या ज्या वस्तूंना हात लावत होते, ज्या ज्या वस्तू ते वापरत होते, त्या प्रत्येक वस्तूमध्ये त्या मंत्राचा ध्वनी उमटत होता, ऐकायला येत होता. हे त्यांनी स्वतःच्या कानांनी ऐकलं आणि त्याने तिथूनच नमस्कार केला आणि तिथून तो निघून गेला. अशीच एक गोष्ट जनाबाईंची देखील सांगितली जाते की जनाबाई नामदेवांच्या घरी काम करायच्या. सगळी घरातली कामं करून गाईच्या गोठ्यामध्ये जाऊन तिथे जे शेण असेल त्याच्या त्या गोवऱ्या थापायच्या. आता गोवऱ्या थापण्याकरता बाहेरही जावं लागायचं, म्हणून त्या एकदा बाहेर जाऊन त्यांनी गोवऱ्या थापल्या. आजूबाजूच्या बायकांनी पण गोवऱ्या थापल्या आणि त्या गोवऱ्या वाळल्यानंतर त्या गोवऱ्या त्यांनी गोळा करून आणल्या. तर त्या बाजूच्या बाईचं आणि त्यांचं भांडण झालं. ती बाजूची बाई म्हणत होती की तू माझ्या जास्तीच्या गोवऱ्या घातल्या आणि जनाबाई सांगत होत्या की मी दुसऱ्या कोणाच्याही गोवऱ्यांना हात लावलेल्या नाही, मी माझ्याच गोवऱ्या फक्त उचलून आणलेल्या आहेत. मग आता याचा निवाडा कसा करायचा, हे भांडण विकोपाला गेलं आणि मग गावातली काही मंडळी आली आणि हा वाद सोडवण्याकरता एक दोन लोकांनी पुढाकार घेतला. त्यांनी दोन्ही बायकांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि जनाबाईंनी मग त्यांना सांगितलं की माझी प्रत्येक गौरी, मी थापलेली प्रत्येक गौरी जी मी गोळा करून आणलेली आहे ती गौरी तुम्ही कानाला लावून पहा. ज्या ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल नाव येईल ती माझी गौरी. आणि त्याप्रमाणे त्या सगळ्या गौऱ्यांचा निवाडा झाला. सांगायचं काय की मंत्राचं सामर्थ्य एवढं असतं की निर्जीव वस्तूमध्ये देखील जिवंतपणा येतो. त्याच्यामध्ये तो ध्वनी, त्याची स्पंदनं, त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य सामावलं जातं. ही मंत्रामध्ये ताकद आहे. आणि जसं जसं तो मंत्र शिष्याच्या अंगी भिनायला लागतो, अंगी स्थिर व्हायला लागतो, सातत्याने वाणीमध्ये तो आपोआप उच्चारला जायला लागतो. म्हणजे सुरुवातीला मंत्र प्रयत्नपूर्वक म्हणावा लागतो, व वेगवेगळ्या वाणींमधून तो म्हटला जातो. आधी वैखरी वाणीने मंत्र म्हटला जातो, मग मध्यमा वाणीने म्हटला जातो, नंतर पश्यंती वाणीने म्हटला जातो आणि नंतर तो परेमध्ये जातो. म्हणजे जिथे वाणीचा उगम आहे तिथून तो मंत्र आपोआप उच्चारला जातो. सूक्ष्म, अतिसूक्ष्म अशी स्पंदनं फक्त त्या ठिकाणी जाणवतात. आणि तो अशा पद्धतीने ज्यावेळेला मंत्र म्हटला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये असणारी जी शक्ती आहे
ती प्रकट व्हायला लागते. आणि तोच क्षण असतो की त्या क्षणी शिष्याच्या अंगी मंत्र सजीव होतो. मंत्र म्हणजे केवळ शब्दांची रचना नव्हे. आपण पाहतो रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण जे बोलतो त्याचा परिणाम होतो. आणि हे मंत्र तर शक्तीने भरलेले आहेत. जसं झाडाचं बी असतं की त्या बीमध्ये एक वटवृक्ष पूर्ण सामावलेला असतो. छोटंसं बीज असतं. त्या बीजामध्ये तो वृक्ष असतो. पानं असतात, फुलं असतात, फळं असतात, मुळं असतं, खोड असतं, फांद्या असतात. सगळं 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 त्या एका छोट्या बीजामध्ये सामावलेलं असतं. ते जसं बीज असतं तसं मंत्र हे देखील शक्तीचं बीज असतं. आणि म्हणून जसा जसा तो मंत्र म्हटला जातो तसं तसं तो मंत्र शिष्याच्या अंगी सजीव व्हायला लागतो. आणि मग त्याला सर्वत्र ज्या वस्तू दिसतात त्या वस्तूंच्या मागे जे तत्त्व आहे, जे लपलेलं असतं, जे उघडपणाने दिसत नाही, ते तत्त्व जाणून घेण्याची क्षमता त्याच्या अंगी यायला लागते. एवढंच नाही तर तो साधक, तो शिष्य ईश्वराचा ध्वनी देखील ऐकू शकतो. म्हणजे काय तर परमेश्वर जे त्याच्याशी बोलतो ते देखील तो ऐकू शकतो. आता याची उदाहरणं तर आपल्याकडे सगळ्या संतांची सांगता येईल. नामदेव महाराज रोज पांडुरंगाशी गप्पा मारायचे, बोलायचे. संत मीराबाई, चैतन्य महाप्रभू आदी मंडळी जी आहेत ते प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांची बासरी, त्या बासरीतून प्रकट होणारं जे मधुर असे स्वर ते ऐकू शकत होते प्रत्यक्ष. आपल्याला या सगळ्या कल्पना वाटतात, चमत्कार वाटतात. खरं तर ते चमत्कार नाही. की आपली जी इंद्रिय आहेत ती इतकी सूक्ष्म गोष्टी धारण करतात की एका ठिकाणी असं म्हटलं की जमिनीवरून चालत जाणारी जी मुंगी असते त्या मुंगीच्या पायामध्ये जर घुंगरू बांधलं तर त्याचा देखील नाद त्या साधकाला ऐकायला येतो. इतकी सूक्ष्मता प्राप्त होते. एवढंच नाही तर त्या शिष्याच्या अंगी ज्या काही अनन्य अशा शक्ती असतात त्या शक्तींचं सामर्थ्य शिष्याला कळायला लागतं. त्या शक्तींची जाणीव त्याला व्हायला लागते. आणि म्हणून मंत्र हे ब्रह्मांडामध्ये जी दडलेली गहन अशी रहस्य आहेत ती आणि आपल्या आतील जे तत्व आहे त्याचा एकमेकांशी संबंध साधून देणारं सूत्र आहेत. ब्रह्मांडामध्ये दडलेली गहन अशी रहस्य आणि आपल्या आत असणारं जे आत्मतत्व आहे ते यांचा एकमेकांशी जर कोणी संपर्क करून देत असेल तर ते मंत्र करून देतात. हे मंत्र साधकाला आणखीन खोल घेऊन जातात आणि त्याला आपला आत्मा त्या आत्म्यापर्यंत नेतात. त्या आत्म्याच्या बाजूला जे काही जड असे स्तर असतात मनाचे, बुद्धीचे, ते सगळे स्तर हळूहळू हे मंत्र दूर करतात आणि आपल्या आत असणाऱ्या अंतर्निहित अशा माधुर्याची म्हणजेच परमानंदाची अनुभूती या मंत्राच्या माध्यमातूनच शिष्याला होत असते. आत्म्याशी एकत्व स्थापित करण्याच्या प्रक्रियेत हे मंत्र उत्तम मार्गदर्शकाची भूमिका निभावतात आणि त्याकरताच गुरूंनी दिलेला मंत्र हा आपल्याला सहाय्यभूत होतो. जर आपण आपल्या मनाने मंत्र घेतला आणि आपण आपली वाटचाल सुरू केली तर अनेक भ्रामक कल्पनांच्या दलदलीमध्ये
गुंतण्याची शक्यताच जास्त असते. म्हणून गुरूंच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता ही असते. आणि गुरु आणि शिष्य यांना जोडणारी सगळ्यात महत्त्वाची कडी म्हणजे हा मंत्र असतो. गुरु शिष्याला मंत्राच्या माध्यमातून हे संपूर्ण आत्मिक विश्व उघडं करून देतात आणि शिष्य त्या मंत्राचं मनन करून त्याच्यातलं सामर्थ्य प्रकट करून आपला स्वतःचा संपर्क ब्रह्मतत्वाशी म्हणजेच गुरुतत्वाशी प्रस्थापित करू शकतो. म्हणून साधकाने एका अशा गुरूंकडनं मंत्र प्राप्त करावा की त्या मंत्राच्या सहाय्याने तो अंतिम क्षणापर्यंत त्याच्याबरोबर वाटचाल करू शकेल. हे लक्षात आपण घेतलं पाहिजे की हे मंत्र अर्थहीन नसतात, केवळ अनन्य आवृत्तींच्या ध्वनींनी युक्त नसतात, तर त्यांची प्रत्यक्ष अनुभूती हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी घेतलेली आहे. या मंत्रात काय आहे, त्या मंत्रात काय आहे, याच्यात काही अर्थ नाही, त्याच्यात काही अर्थ नाही असं म्हणणारे जे लोक असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं आणि या मंत्रशास्त्राचा नीटपणाने आपण अभ्यास करावा. युगानुयुगे या मंत्रांवरती आजपर्यंत अनेक लोकांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. त्याचं परीक्षणही वेगवेगळ्या स्तरावरती चालू आहे. हे मंत्रच शिष्याच्या समस्त बंधनापासून त्याला मुक्त करत असतात. मंत्र खरं तर जिवंत आहेत, सजीव आहेत. जर ते सजीव नसते तर त्या साधकाच्या मनामध्ये अंतर्वृत्तींमध्ये फरक झाला नसता, बदल झाला नसता. पण तसं होत नाही. ज्या पद्धतीने मंत्र म्हटले जातात, जितक्या एकाग्रतेने त्यांच्याशी अनुसंधान साधलं जातं तितके ते सजीव असल्याची अनुभूती साधकाला येते. एवढंच नाही तर त्या साधकाच्या ठिकाणी आदर्शात्मक अशा गुणांची देखील वृद्धी या मंत्रांमुळे होते. आणि म्हणूनच हे मंत्र आपल्या आंतरिक व्यक्तित्वाला निर्धारित करत जातात की आपलं आंतरिक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने अधिकाधिक सक्षम आणि संपन्न करणारे हे मंत्र असतात. म्हणून गुरूंनी दिलेला मंत्र हा शिष्याला एका वेगळ्या अनुभूतीच्या स्तरावरती घेऊन जातो आणि त्याला सर्वांगाने संपन्न करत जातो. त्या मंत्राविषयी अत्यंत श्रद्धा मात्र त्याने ठेवायला हवी आणि गुरु सांगतील त्या पद्धतीने त्या मंत्राची साधना सातत्याने करायला हवी. आज आपण या ठिकाणी थांबूया. यानंतर एक वेगळा विषय याच संदर्भातला आपण पाहणार आहोत. श्री गुरुदेवाय नमः.